प्रतीक्षा आहे निकालाची त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देशात पुन्हा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी विजयी होणार, देशाचा खरा निकाल आता काही तासांवर आहे आणि उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त। मुंबईत 6 जागांच्या मतमोजणीची तयारी सुरू। शिवडी विक्रोळीतील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा। रत्नागिरीत पोलिसांचा मतमोजणीसाठी हायटेक बंदोबस्त। मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना QR कोड। नागपुरात उद्याच्या मतमोजणीची रंगीत तालीम, तर नाशकात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी पार्श्वभूमीवर 500 पोलिसांचा बंदोबस्त। चंद्रपुरात देखील केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा। धाराशिव शहरात लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू। कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। धाराशिव लोकसभेत शासकीय तंत्रनिकेतन इथं मतमोजणीची तयारी पूर्ण झाली। 1200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, तर 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। भंडारा जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रावर मोठा बंदोबस्त। 500 पोलिसांसह 2000 कर्मचारी तैनात। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या निकालासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी। निकालाच्या 1 दिवस आधी मतमोजणी केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांकडून सगळ्या प्रक्रियेची रंगीत तालीम।